विश्वमोहनच्या घराकडे बारीक लक्ष ठेव. काय हालचाल होतीये ते जरा बघ. एवढ्या कठीण प्रसंगात जर आर्याने विश्वमोहनची मदत घेतली नाही तर मग आपण जिंकलो. पण जर तिने विश्वमोहनची मदत घेतली तर मात्र आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. एवढेच पैसे उरलेत आणि गणपती 5 करायचे. कसे होणार? अर्जुन, तू काळजी करू नकोस. आता 3 गणपती झालेत ना, मग पुढचे 5ही होतील. पण आता मला भूक लागलीये. कुठे निघालस? मलाच माहित नाही. परत कधी येणार तेही माहित नाही मावशी. अरे असं काय करतोस तू? बरं, तुझा फोन तरी सुरू असणार ना? मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये मावशी. अरे पण काळजी करू नकोस. जीवाचं बरं वाईट करून घेणार नाही मी. त्याला खूप आठवण येते दादाची. तू खा माझ्या बरोबर. नाही, मला नकोय. मला भूक नाहीये. अर्जुन खा ना. मी नको सांगतोय ना तुला. अरे काय चाललंय? गौरक्का, तुम्ही? आर्या, आर्या, या गौरक्का. हे घर यांचं आहे. ही आपली इथे राहायची व्यवस्था त्यांनीच केली. अरे पण कशामुळे भांडत होतात? मी सांगतो. झालंय काय, आम्हाला दोघांना भूक लागलीये आणि आमच्याकडे एकच पुडा आहे. असं वय? बर, तो द्या. बिस्कुटचा पुडा मला द्या. द्या म्हणते ना व. हा, आणि माझ्या घरचं जेवण तुम्ही घ्या. गौरक्का, पण हे आता पण काय आणखी? तुम्ही काय काळजी करू नका. मी काय तुमच्याकडून पैसे नाही घेणार. अहो, तुम्ही दोघं देवाच्या दर्शनाला चाललाय. एवढं पुण्य गाठी मारणार मी तुम्हाला जेव खाऊ घातलं म्हणजे थोडंफार पुण्य माझ्या पदरात बी पडेल ना बघा. जेवा, निवांत जेवा. गौरक्का, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केलं. तुमचे आभार कसे मानू? आभाराने कशा पाहिजे हो? काही नाही. अहो, तुम्ही दोघं माझ्या लेकरामध्येच आहे. आर्या, आर्या, काय झालं? आर्या, नाही, काही नाही. जरा चक्कर आल्यासारखं झालं. थांब, मी डॉक्टर आहेत का बघतो आसपास. नाही, नको. मी ठीक आहे. तो जरा प्रवास झाला ना, म्हणून जरा दगदग झाली. बाकी काही नाही, मी ठीक आहे.